2010 मध्ये एका पत्रकाराने सांगितलं होतं की नीलमताई तुमची आता 8 वर्ष झाली आहेत, तर कोणीही मातोश्रीचा 10 वर्ष फेवरेट असतो आणि नंतर त्याची उतरती काळ सुरू होते. साहेबांना म्हटलं की साहेब, मला असं वाटतं पूर्वीपासून बाळासाहेबांची भूमिका होती समान नागरी कायद्याची, परंतु नुकतंच मला भेटून गेले बरेच लोक आणि त्यांचा तर सगळ्यांचा विरोध आहे समान नागरी कायद्याला. तेव्हा मला असं पायाखाली जमीनच सरकल्यासारखी झाली. रोज अत्यंत उग्र आणि शिवराळ भाषेमध्ये टीकास्त्र सोडणं, याच्या पलीकडे कुठलाच अजेंडा राहिलेला नाही. कोविडच्या काळात नुसतं काय होती, शिंदे तुम्ही बघा, प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे असंही सांगण्यात आलं होतं काँग्रेसकडून आणि NCP कडून की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, आमची तयारी आहे, पाहिजे तर त्यांना बाजूला करू फक्त आपण आधीच्या मुख्यमंत्र्यांना आणि तुम्हाला नेमू. शिंदे साहेबांच्या मधलं मला एक असं वाटलं, जो गुण मोठ्या साहेबांच्या संस्कारातूनच आलेला आहे तो म्हणजे विश्वासार्हता. स्त्रियांचा राजकीय पक्ष काढावा का असा विचार डोक्यात आला होता. 2014ला ज्यावेळेला ॲफिडेव्हिट सगळ्यांची आर्थिक समोर आली तेव्हा लोकमतनी बातमी दिली होती, सगळ्यात गरीब उमेदवार नीलम गोरे. तुमची एका केसची फाईल ओपन केली गेली आहे. अधिक स्पष्ट सांगायचं झालं तर दंगलीची केस. माझी कुठलीच केसची फाईल वगैरे अशी नाहीच आहे मुळामध्ये. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत. ती व्यक्ती राजकारणातही तितकीच ऍक्टिव्ह आहे आणि समाजकारणातही तितकीच ऍक्टिव्ह आहे. विधान परिषदेचा उपसभापती नीलमताई गोरे. मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्ते, जय महाराष्ट्र. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर तुमचा पक्ष पहिल्यांदाच विधानसभेला सामोरं जातोय. काय परिस्थिती आहे, काय रणनीती आहे? एक तर लोकसभेच्या निवडणुकीमुळे अधिक हुरूप वाढलेला आहे, कारण जेवढ्या जागा आम्ही लढवल्या तर त्या जागांमध्ये आम्हाला अजून यश मिळालं असतं तर आवडलं असतं, पण जे निर्णय काही कारणामुळे आम्हाला बदलायला लागले, जर का बदलायला लागले नसते तर अजूनही आमचे खासदार निवडून आले असते. आणि त्यामुळे जे कार्यकर्त्यांचे आणखीन स्वतः एकनाथजी शिंदे यांचे परिश्रम आणि महत्वाचं म्हणजे जो शिवसेनेचा कमिटेड व्होटर आहे, तो कमिटेड व्होटर सुद्धा संभाजीनगर आहे, मुंबई आहे, विशेषतः वायकरांच्या इथे थेट निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला आमच्या बाजूने कौल दिला. एका अर्थाने हा शिवसेनेच्या चळवळीतला इतिहास आहे की ज्याच्यामध्ये शिवसेनेतून निघालेल्या एखाद्या शिवसेनेच्याच विचाराच्या लोकांनी केलेल्या कामावर एवढा विश्वास दाखवणं ही सोपी गोष्ट नाहीये, कारण अगदी फार मोठे दिग्गज सुद्धा पडलेले आहेत अनेक वेळेला असे निर्णय घेतल्यावरती. पण महत्वाचं म्हणजे शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना योग्य आहे, खरी आहे असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयात मात्र याबद्दलचे सगळे निर्णय प्रलंबित आहेत जे आहेत ते. आणि त्याचबरोबर सगळ्या या निर्णयांच्या बरोबर लोकांच्या मधून जे चांगला प्रतिसाद मिळाला अनेक ठिकाणी, तो सुद्धा उत्साहवर्धक आहे. आणि त्यामुळे आम्हाला ज्या 17 जागा मिळाल्या त्याच्यापैकी 7 जागा आमच्या निवडून आल्या. या उलट बाकीच्या ठिकाणी 21च्या ठिकाणी 8 निवडून आल्या. म्हणजे जेवढ्या मिळाल्या त्याच्या प्रमाणात जर का आपण विचार केला तर अजून 1-2 जागा जरी आम्हाला मिळाल्या असत्या तरी आम्ही अजून पुढे पोहोचलो असतो. आणि विधानसभेची तयारी म्हणजे जे शिवसेनेचे जे आमदार सातत्याने काम करतायत, म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये माननीय शिंदे साहेबांबरोबर आहेत, पक्षाचं ज्यांनी काम केलं त्यांच्यामुळे पक्ष आज हा परत उभारीला आलेला आहे, त्या सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. आणि याच्या खेरीज जे मतदारसंघांमध्ये आम्ही काम केलं तर त्या मतदारसंघांच्या मध्ये सुद्धा निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळेल असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे विधानसभेची निवडणूक पहिली असली तरी सुद्धा या विधानसभेच्या मांडवाखालून अनेक वेळेला स्वतः शिंदे साहेब गेलेले आहेत, अनेक आमदार 2-2दा 3-3दा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सर्व प्रकारचे इरा पाहिलेले आहेत. जेव्हा शिवसेना भाजपची युती तुटली तो काळ, त्याच्यात निवडून आलेले काही जण आहेत, 7 ते 8 जण तसे आहेत, काही जण नवीन निवडून आलेले आहेत, काही जणांनी त्याच्यानंतर परत लोकसभेमध्ये काम केलेलं आहे त्यांच्या मतदारसंघात. उदाहरणार्थ आता बोरधाऱ्यांचं उदाहरण घेऊ आपण, संभाजीनगरला, तर तिथे लीड मिळालेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप आशा आहे यामध्ये की चांगल्या प्रकारचा निकाल लागेल. मॅडम, मी थोड्या वेळापूर्वी म्हणालात की काही निर्णय बदलले नसते तर आमचे खासदार आणखी जास्त. कोणते निर्णय बदलले त्यामुळे खासदार कमी? एक म्हणजे वाशिमला उमेदवार बदलायला लागल्या, त्याच्यानंतर हिंगोलीला सुद्धा उमेदवार बदलायला लागल्या, परभणीची जागा सोडून द्यावी लागली. नाही तर परभणीचा संपूर्ण इतिहास पाहिला तर अनेक निवडणुकांच्या मध्ये शिवसेनेचेच खासदार तिथे निवडून आलेले आहे. धाराशिवची जागा जी आहे ती जागा सुद्धा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेससाठी
सोडायला लागली. अर्थात जेव्हा एखाद्याची मैत्री होते राजकारणामध्ये आणि युती आपण करतो त्याला हे अपरिहार्य असतं, परंतु ठाणं, संभाजीनगर या जागा निवडून आणण्यासाठी हातकणंगले याच्यासाठी स्वतः शिकस्त जशी शिंदे साहेबांनी केली तशा या जागा आमच्याकडे असत्या तर जो शिवसेनेचा पारंपरिक वोटर आहे तो आमच्यावर आला असता. आणि आजही मला असं वाटतं की ज्या ठिकाणी अशा लढती होतील की माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना विरुद्ध माननीय एकनाथजी शिंदे यांच्या बरोबरची शिवसेना, तर त्या ठिकाणी हिंदुत्ववादी कमिटेड वोटर तर मतदान देणारच, पण भाजपचे लोक महायुतीचे मतदान देतील. आणि त्याचबरोबर जो फ्लोटिंग वोटर आहे जो इथे तिथे जाऊ शकतो तो पण आमच्या बरोबर येईल. कारण मोदी साहेब, अमित शहा यांच्या भूमिकेच्या नुसार शिंदे साहेबांची शिवसेना चालली आहे हा सुद्धा मेसेज बऱ्याचशा ठिकाणी गेलेला आहे. तुम्ही म्हणालात उमेदवार बदलायला लागले की बदलायला लावले? अंतिमतः शेवटी शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत ते जे आहेत ते. पण आपण पाहिलं की भावना गवळींना विधान परिषद दिली त्यांनी, हेमंत पाटील यांना परत विधान परिषद दिलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही हे जे आश्वासन दिलं होतं शिंदे साहेबांनी ते त्यांनी पाळलेलं आहे. आता त्या परिस्थितीमध्ये बदलायला लागले का बदलले, शेवटी सारथ्य सगळ्याचं नेतृत्व शिंदे साहेब करतायत म्हणतात त्यांचं ते जजमेंट होतं त्यानुसार पक्षांनी केलं यामध्ये. पण खूप उशीर झाला काही वेळेला, त्या दृष्टीने तो सुद्धा उशीर झाला नाही तरी सुद्धा कार्यकर्ते सावरून काम करू शकतात. त्यामुळे लवकर निर्णय होतील अशी आशा आहे. आता महायुतीत तुमच्या पक्षाचे आणि भाजपचे संबंध कसे आहेत मी या पार्श्वभूमीवर विचारतोय. परवा अमित शहा यांचं एक विधान चर्चेत होतं ते म्हणजे आता तुम्ही कॉम्प्रोमाइज करा, हे विधानाची चर्चा आहे, बातम्या तशा होत्या. काय वाटतं, आलबेल आहे? मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही ते देवेंद्रजींचं त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण वाचलेलं आहे की ती टेबल न्यूज आहे, त्यामुळे या 5 शब्दांपलीकडे मी काहीच बोलणार नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आणि इव्हन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आमचे अतिशय चांगले संबंध आहेत. एक तर आमच्यासारखे जे लोक आहेत जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य असताना विरोधी पक्षात आम्ही होतो तिथे सुद्धा आम्हाला संघर्ष झाला अनेक मुद्द्यांवरून, पण सौहार्दाचे संबंध राहिलेले आहेत. वैचारिक मतभेद जरूर आहेत परंतु वैचारिक मतभेद नाहीयेत, हा फार मोठा फरक आहे. शिवसेना भाजपचा विचार केला तर आमचे घरगुती स्वरूपाचे संबंध आहेत. म्हणजे आमच्याकडच्या सुखदुःखांच्या प्रसंगात आम्ही सगळे एकमेकाकडे जात येत असतो. अनेक वर्षाची युती आहे. 2019च्या युती नंतर परत एकत्र आल्यामुळे अधिक जाणीव झालेली आहे की काँग्रेस आणि बरोबर केलेलं काम आणि आता परत भाजप आणि एनसीपी बरोबरचं काम हाही अनुभव सगळा गाठीशी आहे आणि त्यामुळे आमचे संबंध चांगले आहेत. दुसरं असं की मोदीजी आणखीन अमित भाई शहा यांनी असं काही बोलले जर का नाहीयेत तर ते बाहेर पोचतंय आणि त्याच्याबद्दलची चर्चा वाढवली जाते. तर हे तर खोटं नॅरेटिव्ह जे फडणवीस सारखं सांगतात की खोटं नॅरेटिव्ह पसरवणं त्यातच तो एक भाग आहे असं मला वाटतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी कसे संबंध आहेत? आता चांगले, फार चांगले. कारण काय आम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये मला तर आठवत नाही कधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कधी एकमेकाच्या विरुद्ध फार मोठी अशी मारामारी झालेली आहे. त्यांचं स्थानिक ग्रासरूटला काम आहे, पण शिवसेनेचंही ज्या ज्या भागामध्ये आमचे आमदार होते पूर्वी तिथे 3-3दा 4-4दा शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत जे आहेत ते. आणि त्यामुळे मतभेद असले तरी डीपीसीची मिटिंग ज्यावेळेला व्हायची तर त्यावेळेला कायम ते आम्हाला मदत करायचे. पण काही वेळेला जेवढी अपेक्षा असते कार्यकर्त्यांची तेवढा निधी मिळत नाही, मग त्यावेळेला थोडंफार वादविवाद झालेले आहेत त्यामध्ये. त्या विषयावरती मी आणि अजितदादांनी मिटिंग घेतली होती आमच्या सैनिकांची. त्यामुळे प्रश्न असा आहे मात्र जिथे शिवसेनेचं पण पूर्वी आमदार होता आणि त्या ठिकाणी एनसीपीचा आमदारशी चांगला संवाद नसेल तर आपण कार्यकर्त्यांचं कसं असतं ते शेवटी पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे एकत्र असतात. आम्ही ज्यावेळेला मनसे सुद्धा वेगळी झाली त्यावेळेला पाहिलं की जिथे तिकीट मिळालं नाही शिवसेनेला तर कार्यकर्ता म्हणजे पदाधिकारी नाही सामान्य लोक त्यांनी सरळ धडाधड मनसेला मतं देऊन टाकली शिवसैनिकांनी. आणि नंतर मग सांगितलं की नाहीतरी आम्हाला असं वाटलं की काय यांना देण्यापेक्षा आम्ही त्यांना देतो, मग काँग्रेस किंवा एनसीपी निवडून येण्यापेक्षा आम्ही असं केलं. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी घडू नयेत याची काळजी सगळे घेतील की सगळ्यांना सामावून सगळ्यांना बरोबर घेतलं जर का तर मला असं वाटतं निश्चितपणे मार्ग निघेल. एकनाथ शिंदे आता महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यातले संबंध पुढे कधीही बिघडू शकतात म्हणून एकनाथ शिंदे नवीन समीकरण जुळवत आहेत अशी चर्चा आहे. याचा रेफरन्स म्हणजे शरद पवारांच्या गेल्या काही दिवसातल्या भेटीगाठी, एक भेट झाली त्यांची. असं बघा राजकारणामध्ये बरेच लोक भेटत असतात अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने
किंवा काही असे इन्स्टिट्यूशन्स आहेत महाराष्ट्रामध्ये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट किंवा बारामती कृषी विकास प्रतिष्ठान किंवा रयत शिक्षण संस्था, अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने हे वेगवेगळे नेते भेटत असतात. त्यामुळे आपण अशा प्रकारची तटबंदी काहीतरी राजकीय असते आणि भेटलं म्हणजे काहीतरी त्याच्यात वेगळं झालं. मुळात आता सुद्धा जे घडलेलं आहे सगळं, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीची तटबंदी किंवा इतका द्वेष पराकोटीचा जो दिसतोय मला सातत्याने उद्धवजी ठाकरेंच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडून, तर तो संपतच नाही. तेवढाच एक कलमी अजेंडा झालेला आहे. बाकीच्यांबद्दल बोलायचं झालं तर नवीन समीकरणाचा वगैरे प्रश्न नाहीये. पवार साहेब आधी बरोबरच काम केलेलं आहे उद्धवजी मुख्यमंत्री असताना. त्याच्या पूर्वी सुद्धा अनेक कार्यक्रमांच्या मध्ये विधानमंडळामध्ये वगैरे ते येतात, त्यावेळेला आम्ही त्यांना बोलवत असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं संवाद होतोय सगळ्यांचा, ही मोठी गोष्ट आहे. त्यातून राजकीय मतभेदाच्या ठिकाणी असतातच. मला आता सेना विरुद्ध सेना या लढाईबद्दल विचारायचंय. गेल्या काही महिन्यात ती लढाई सुरू आहे असं दिसतंय, त्याबद्दलच्या चर्चा आहेत. एक गोष्ट विचारायची ती म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे पटवून देणं थोडंसं कमी पडली, कारण की उद्धव ठाकरेंचाही स्ट्राईक रेट थोडासा कमी असला तरी खासदारची संख्या त्यांची जास्त आहे. आता ह्याचं सगळं दूध का दूध पाणी का पाणी. आणखीन याच्याबद्दलचं आमचं काय आहे ताकद, याच्याबद्दल आता विधानसभेमध्ये ठरेलच. मला असं वाटतं त्याच्यानंतर परत मुंबई महापालिका आहे, तिथे पण आम्ही विजयी होऊ. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मला असं वाटत नाही की याच्याबद्दलचा कुठलाही संदेह मनात राहिला असेल. मी तर असं म्हणते आमचे 7 निवडून आले, आमचा एक जरी निवडून आला असता तरी सुद्धा आम्ही भूमिका जी आहे ती भूमिका अशी चुकीची घेतली अशी मतदारांना वाटत नाही, हे असं आम्ही म्हणू शकलो असतो. म्हणून प्रत्यक्षात 7 ठिकाणी निवडून आलेले, महाराष्ट्राच्या सगळ्या प्रांतात निवडून आलेले लोक जे आहेत, आणि सर्व ठिकाणी प्रचाराला स्वतः शिंदे साहेब गेले होते. आणि आमच्या पक्षाचा अनुभव आणि सगळं काम पाहिलं तर 2 वर्षाचं, आणि त्यांचं जे आहे ते म्हणजे आधीच्या शिवसेनेचं जवळजवळ 35-36 वर्षाचं. म्हणजे याच्यामध्ये आपण तुलना सुद्धा करू शकत नाही. अनुभव, संख्या, लोक, महानगरपालिका, नगरपालिका, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी, तरी सुद्धा ज्या प्रकारचं नेतृत्व सिद्ध केलं शिंद्यांनी, हे सगळं त्यांचं म्हणजे स्वतः ते आर्मी सारखं काम करतात दिवस रात्र. आणि एक लोकांची बाहेर मोठी गैरसमजूत आहे बरं का तुषार, की सगळे शिवसेनेचेच लोक इकडे आलेले आहेत. आमच्याकडे जे आलेले आहेत लोक, मी मध्यंतरी दौराही केला पुणे जिल्ह्याचा, तिथे मला निदर्शनाला आलं की काही लोक दुसऱ्या पक्षांकडून आलेले आहेत, काही छावासारख्या संघटनेतून आलेले लोक आहेत, काही अजून वेगळ्या संघटनांमधले लोक आहेत, सामाजिक संघटनांमध्ये. आणि त्यांच्या उत्साहाला खूप वाव मिळत असल्यामुळे एक 35 ते 45 मधला वयोगट, महिला आणि पुरुषांचा, सुशिक्षित, नेट सॅव्ही असे लोक फार मोठ्या प्रमाणात. आणि त्याच्यामुळे होतं कसं की एका ठिकाणचं सैन्य अनुभवी, वर्षानुवर्ष काम करणारं, परंतु काहीच थकलेलं, आणि काही मोठ्या प्रमाणात ज्यांच्यावर भिस्त होती. कोविडच्या काळात भिस्त काय होती, शिंदे तुम्ही बघा, प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा. अशा वेळेला जे याच्यामध्ये मोठी भूमिका बजावणारे होते तेच नाहीयेत म्हटल्यावरती बाकीच्यांना इच्छा नसताना थकलेल्या लोकांना एक कुठेतरी पुढे न्यायची वेळ आणली जाते आहे. दुसरं तुम्ही बघाल की जे लोकसभेला मतदान मिळालं त्यातल्या ओरिजिनल शिवसेनेचं मतदान किती मिळालं आणि काँग्रेस आणि एनसीपी मुळे किती मतदान त्यांना मिळालं. आणि त्याच्यात उघड आहे सगळीकडे की जो नव मतदार आहे यांचा, जो हिंदुत्वाच्या विरोधातला मतदार आहे, त्यांनी सगळ्यांची त्यांची मतं उद्धव साहेबांना मिळाली. त्याच्यामुळे हा सुद्धा फरक आहे त्यामध्ये. आणि मग काय होतं की जेव्हा त्यांचे निर्वाणीचे काही वाद झाले, विशाळगडाचा सारखा वाद, त्या ठिकाणी अर्थातच त्यांना कुंपणावर बसावं लागलं, काहीच भूमिका घेता आली नाही. आणि असं ज्याला 4-5 वेळेला समोर दिसेल त्या वेळेला त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या लक्षात येईल, स्वतःच्या सैनिकांच्या, की आपण कुणाच्या मागे फरफटत चाललेलो. आणि त्यामुळे हे जे मनाला खचल्यासारखे झालेले आहेत कार्यकर्ते त्यांचे, त्याचं ते कारण आहे. मी मग अशी खासदारांच्या संख्येबद्दल मी उल्लेख केला, तर ती आकडेवारी वेगळ्या पद्धतीने पण सांगितली जाऊ शकते. म्हणजे खासदारांच्या संख्येबद्दल बोलताना असं सांगितलं जातं की स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेच्या जास्त आहे निवडून येण्याचा. पण पक्षफुटीपूर्वी 13 खासदार एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे राहिले आणि यांच्याकडे 4 किंवा 5 खासदार राहिले. पण त्यांची 5 खासदारांच्या संख्येवरून त्यांनी 9 वर मजल मारली. एकनाथ शिंदेने 13 वरून 7 वर आले. असं पाहिलं तर तुम्ही कसंही पाहू शकता, तुम्ही चष्मा कसा लावलाय त्याच्यावर अवलंबून आहे मला असं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या त्या चष्म्यातून काही बघितलं तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये विधानसभेमध्ये ज्या प्रकारचा उत्साह आहे आणि आमचं तिकीट वाटप पण व्यवस्थित चाललेलं आहे, मुख्यमंत्री पदावरून कुठलाही वादविवाद नाहीये, त्यामुळे ते चष्म्यामधून अजून काय दिसतंय ते पाहू शकता. येत्या विधानसभेत समजा महायुतीची पुन्हा सत्ता आली
तर मुख्यमंत्रीपदी कोण असतील? एकनाथ शिंदे असतील, भाजपचा असेल, काय वाटतं? हा सगळं पक्षश्रेष्ठी ठरवतात, त्यांचा निर्णय आहे. आणि अर्थातच आमची अपेक्षा ही राहणार की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होते आहे, तर त्याच्यामध्ये ते मुख्यमंत्री असावेत अशी आमची अर्थातच अपेक्षा आहे. पण शेवटी अंतिम निर्णय जो आहे तो तिन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवतील. त्यामुळे मला असं वाटतं ते आधीची जी सुरू केलेली योजनांची कामं आहेत सगळी, त्याचा विचार करून त्याचा निर्णय घेतला जाईल. आणि याच्यामध्ये काही निर्णय जरी झाला तरी सुद्धा तो निर्णय निश्चितपणाने सगळ्यांच्या हिताचाच असेल. तुम्ही म्हणालात की आमची अशी अपेक्षा की एकनाथ शिंदेंनी व्हावं मुख्यमंत्री. समजा एकनाथ शिंदेच्या कमी जागा आल्या तरीही अशी अपेक्षा असेल? मला असं वाटतं या सगळ्या तपशिलामध्ये मी काही चर्चेत नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं काही योग्य होणार नाही. तुम्ही काही दिवसांपूर्वी एक विधान केलं की पत्रकारांनी अलर्ट राहावं, राजकारणात बदल होत असतात. हे विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उद्देशून होतं का? नाही, मी असं म्हणेन की ते सर्व ठिकाणच्या मुद्द्यांना संबंधित आहे. कारण बघा, रोज कमीत कमी 5 ते 6 पक्षांतर होत आहेत मोठ्या म्हणजे जे माजी आमदार आहेत किंवा जे 10 वर्ष 15 वर्ष एका पक्षात आहेत, ते सुद्धा आता पक्ष सोडून दुसरीकडे निघालेले आहेत. काही लोकांनी ज्या मुद्द्यावरून वाद घातला तो मुद्दा सोडून परत त्याच पक्षामध्ये निघालेले आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारची एक आपल्याकडे शब्द आहे इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, फ्लुइड असतं राजकारण. म्हणजे राजकारण अजून असं बसलं नाहीये एका ठिकाणी, बर्फाचे क्यूब्स असतात तसे, किंवा मी असं म्हणेन की ओतीव अशा पद्धतीचं काही झालेलं नाही घट्ट रसायन. तर लोक इथून तिथे जात आहेत, निर्णय घेत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणातली अस्वस्थता आहे. आणि या अस्वस्थतेचा परिणाम म्हणजे असा होतोय की बाहेर त्याच्या लाटा किंवा त्याचे तरंग उमटतायत आणि त्या तरंग उमटतायत, त्याच्यामुळे अस्वस्थतेचं काळातून आपण जातोय. आणि 2000 आत्ताचं आपलं जे 29 तारीख शेवटची आहे मला वाटतं फॉर्म भरायला, त्यामुळे त्या दिवशी जे फॉर्म भरले जातील त्याच्यामध्ये अजून मी एक विधान करते की आपल्याला काही प्रमाणात आश्चर्यकारक असे उमेदवार सुद्धा दिसणं शक्य आहे, कारण परिस्थितीच तशी आहे. आश्चर्यकारक नाही, आता आपण कसं माहितीये का, जेव्हा प्रत्येकाच्या लिस्ट जाहीर होतात तर नेहमीच आहे की ते लोक अचानक शेवटच्या क्षणी तो माणूस दुसरीकडे जाऊन उभा राहायला दिसतो. काही लोकांनी आधीच सगळ्या बाजूनी बोलून ठेवलेलं असतं. त्यामुळे याच्यात नवीन काही नाही. माझी बरं का तुषार, ही 6वी लोकसभेची निवडणूक झाली, 6 विधानसभेच्या झाल्या, 6 स्थानिक स्वराज्य संस्था, 18 निवडणुका मी पाहिलेल्या आहेत आत्ता 98 नंतर. आणि त्याच्या पूर्वी म्हणजे विद्यार्थी असताना सुद्धा 2-3 निवडणुका ताणीबाणीच्या विरोधातल्या वगैरे आम्ही ऍक्टिव्हच होतो. अशा वेळेला निवडणुकांच्या मध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात, ही वस्तुस्थिती आहे. फक्त ज्यांनी तुमच्यासारखे तरुण लोक आहेत, ज्यांनी एखादी निवडणूक पाहिली असेल किंवा 4 निवडणुका पाहिल्या असेल, त्यांना मी आठवण करून देते की सामाजिक माध्यमं फार प्रभावी झालेली आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी थोडंसं जरी आवाज बेसूर झाला तर त्याचा तरंग मोठा उमटणार आहे. त्याचबरोबर जगात अनेक गोष्टी घडत आहेत ज्या आपल्याशी संबंधित आहेत, देशात अनेक गोष्टी घडत आहेत, राज्यात अनेक गोष्टी घडत आहेत. आता हे दुर्दैवाने बघा उदाहरण सिद्दीकींचं, म्हणजे त्यांचा खून ज्या प्रकारे झाला तो पाहिलं तर धक्कादायकच आहे ना. पण हिंसा पण मोठ्या प्रमाणात होताना दिसते आपल्याला. आज लोक समाज माध्यमांवरती व्यक्त होताना कितीतरी हिंसात्मक पद्धतीने व्यक्त होत आहेत छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये. आणि त्याच्यामुळे अलर्ट राहणं, तर काय होतंय, अलर्ट राहून राहून पत्रकारांना शेवटी त्याचा थकवा येतो. कारण इतकं काही घडत असतं की कसं ते पूर्ण कोप अप करायचं त्याच्याशी, आणि त्याच्यापेक्षाही वेगाने राजकारण चाललेलं आहे, हे म्हणण्याचा माझा हेतू. पक्ष फुटल्यानंतर तुम्ही काही काळ उद्धव ठाकरेंसोबत होता आणि त्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काय कारण होतं, कसा निर्णय घेतला? मुळामध्ये इथे मला सांगायला पाहिजे की मी 98 साली शिवसेनेमध्ये काम करायचा निर्णय घेतला. तर त्यावेळेला देशामध्ये सरळ 2 मोठे असे भाग झालेले होते. एक म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालची आघाडी की ज्याच्यात बरेचसे पुरोगामी लोक होते, पण तोपर्यंत जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान, हे अनेक लोक असे, हे बिगर काँग्रेसिझम जो आहे डॉक्टर राममनोहर लोही यांचा होता की ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की सगळे बिगर काँग्रेसी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. तर त्या बिगर काँग्रेसी लोकांनी एकत्र येण्याचा भाग म्हणूनच जॉर्ज फर्नांडिस वगैरे हे सगळे अटल बिहारींच्या भोवती सगळे जमलेले होते. आणि त्यांनी ऑलरेडी निर्णय घेतला होता भाजप बरोबर जायचा, आणि त्याच्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आलेली होती. दुसरं, बाबरी मस्जिदच्या पतनानंतर ज्याला मुंबईमध्ये दंगल मी जमून पाहिली त्याला बरीचशी मी अंतर्मुख झाले. आणि मला असं वाटलं की समाजामधला जो गोरगरीब किंवा सत्ता संपत्ती प्रतिष्ठान असलेला समाज आहे, त्या समाजासाठी संरक्षण करणारं कोण असेल तर शिवसेना आहे मुंबईसारख्या ठिकाणी. आणि याचं कारण असं की जेव्हा समाजकंटक राज्य हातामध्ये घेतात आणि त्यांच्याशी मग काही समाजातले घटक जोडले जातात, त्यावेळेला
पोलीस सुद्धा निष्प्रभ ठरलेले दिसतात. अशा वेळेला कशा मार्फत म्हणजे लोकांनी जगायचं? कारण मी पाहिलं हजारो लोकांचा रोजगार बुडाला त्या काळामध्ये. घरामध्ये जेवायला अन्न नाही, अशा मी वस्त्यांमध्ये काम केलं. स्त्री आधार केंद्र म्हणून काम केलं मी. त्याला यशवंतराव चव्हाण सेंटरचं काम करत होते, त्याचं काम केलं. आणि त्या कामामधून माझ्या एक लक्षात आलं की दुर्दैवाने म्हणजे आता मला त्याच्यात आता आचारसंहिता लागू आहे की अमुक एका धर्माच्या जर का देवस्थानं पाडली गेली तर त्याच्यासाठी करोडो रुपये जमतायत, पण एक छोटंसं दुसऱ्या धर्माचं जर का देवस्थान पाडलं गेलं तर त्याला कोणीच वाली नाही. तर हे माझं, तुमचा जो प्रश्न होता तुम्ही मग कसे काय बदल झाला, त्यामध्ये हळूहळू असं लक्षात आलं की शिवसेनेबरोबर काम करणं योग्य आहे. दुसरं मोठ्या साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये महिला धोरणावर काय पाहिजे ते काम करा, आमचा कुठलाही त्याला अडथळा असणार नाही. आणि मी जे काम करत होते जागतिक स्तरावरती तर ते सामान्य स्त्रियांपर्यंत पोहोचवायला, महिला धोरण पुढे न्यायला शिवसेनेतून सहकार्य मिळेल असं मोठ्या साहेबांनी सांगितलं. उद्धव साहेबांनी त्याला पुढाकार घेतला म्हणून मी ते काम करायला लागले. आता आपण 98 पासून ते 2015 पासून ते 2019 पर्यंत आलो, म्हणजे 2 दशकं गेली. त्याच्यानंतर युती झाली लोकसभेमध्ये 19ला. मग त्याच्यात मुद्दे काय बोललो आम्ही सगळे? राम मंदिर, शिवसेनेचा मुद्दा, समान नागरी कायदा, 317वा कलम. आणि पहिल्यापासून माझी भूमिका जी होती ती समान नागरी कायद्याची होती. समान नागरी कायदा याचा अर्थ सगळ्यांना हिंदूंचे कायदे लागू करायचे असा अर्थ होत नाही. मग हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, जैन असतील, विविध जे पंथ धर्म सगळे आहेत त्या प्रत्येकामधले जे समानतेच्या बाजूनी कायदे असतात त्या सगळ्याचं एकत्र संहितीकरण करणं म्हणजे कॉमन सिव्हिल कोड. आणि त्याच्यात मी जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानतेला महत्व, मग वारसा कायदा, मुलांचं दत्तक विधान, घटस्फोट, या सगळ्या मुद्द्यांबद्दल सारखे कायदे लागू असावेत, हा भूमिका आहे. आणि ज्यावेळेला मला असं दिसलं की 2023ला शिंदे साहेबांनी स्वतःचं स्वतंत्र सुरू केल्यावरती कामकाज, त्याच्यानंतर एक सुप्रीम विधी आयोगाने पत्रक काढलं की समान नागरी कायद्यावर काय कोणाच्या सूचना आहेत त्याचं तुम्ही लिहून द्या. आणि मी त्यानुसार त्यांना पत्र दिलं. आणि पत्र दिल्यावर माननीय साहेबांना म्हटलं की साहेब, मला असं वाटतं पूर्वीपासून बाळासाहेबांची भूमिका होती समान नागरी कायद्याची, तर त्याच्यावरती ते म्हणाले मी ते वाचतो, परंतु नुकतंच मला भेटून गेले बरेच लोक आणि त्यांचा तर सगळ्यांचा विरोध आहे समान नागरी कायद्याला, त्यामुळे मोदी सगळ्याचं गाजर दाखवत आहेत या सगळ्या विषयाचं. तेव्हा मला असं पायाखाली जमीनच सरकल्यासारखी झाली की किती वर्षांनी, म्हणजे 84ला शहाबानो केस झाली, 84 नंतर आज 2023मध्ये म्हणजे 84 ते 35 वर्षांनी जसं महिला आरक्षणाचं विधेयक आता आलं तशा पद्धतीने 30-35 वर्षांनी आज समान नागरी कायद्याच्या निमित्ताने ख्रिश्चन महिलांना डिव्होर्सच्या बद्दलच्या अडचणी असतील किंवा अजून समाजामध्ये वारसा कायद्याच्या अडचणी असतील काही समाजामध्ये, या सगळ्याबद्दल एक आशेचा किरण दिसायला लागलाय. कुणालाही कधी वाटलं नव्हतं की महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये निदान 2029 पासून तरी आरक्षणाचा निर्णय होईल, की जो मोदी साहेबांनी घेतला. आणि स्वतः सोनियाजी गांधी या काँग्रेसच्या महिला नेत्या असून सुद्धा आणि त्यांच्याकडे 2004 ते 2014 10 वर्ष स्वतः पवारसाहेब त्यांच्या मंत्रिमंडळात होते, परंतु हे विधेयक आलं नाही. 98ला जेव्हा मी शिवसेनेत गेले तुषार, त्यावेळेला मला एक फार मोठ्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही काही विचार वेगळा करू नका कुठलाही, लवकरच आरक्षण येणार आहे आणि तुम्हाला विधानसभेला संधी मिळेल. त्यावेळेला मी विचार का नाही केला, मला नाही विश्वासार्ह वाटलं ते माझं स्वतःचं पॉलिटिकल जजमेंटवर. आणि आरक्षण नसताना मला 4 वेळेला शिवसेनेने विधान परिषद दिली आणि आरक्षणाचं विधेयक यायला त्याच्यानंतर एवढी 23-24 वर्ष लागली. या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांच्या मधलं मला एक असं वाटला जो गुण मोठ्या साहेबांच्या संस्कारातूनच आलेला आहे तो म्हणजे विश्वासार्हता. ज्या वेळेला ते मोदी आणि अमित शहा यांच्या भूमिका पुढे नेत आहेत तर त्या भूमिकांच्या वरती ते पक्के आहेत, तिथे कुठे ते समझोता करायला, कारण त्यांना माझ्या माहितीप्रमाणे असंही सांगण्यात आलं होतं काँग्रेसकडून आणि NCP कडून की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, आमची तयारी आहे, पाहिजे तर त्यांना बाजूला करू फक्त आपण आधीच्या मुख्यमंत्र्यांना आणि तुम्हाला नेमू. पण त्यावेळेला त्यांनी ऐकलं नाही ती भूमिका, त्यांनी मोदी आणि शहांवरती विश्वास ठेवला. आणि मी हा विचार केला की समान नागरी कायदा असेल किंवा महिलांच्या बचत गट असतील याच्यावर जे निर्णय घेतलेले आहेत केंद्र सरकारने त्या विषयावरती काम करण्यासाठी या नक्कीच या निर्णयाचा उपयोग होईल. आणि म्हणून मी तेव्हाही म्हटलं होतं माझ्या मुलाखतीमध्ये की हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने मुद्दा, हिंदुत्व म्हणजे फक्त धर्माचं नाही आहे तर राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व.
ही जी व्याख्या बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती त्या राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेतून, प्रबोधनकारी हिंदुत्वाच्या भूमिकेतूनच मला शिंदे साहेबांचं काम हे महत्त्वाचं वाटतंय. आणि हीच शिवसेना ओरिजिनल आहे तसाही निर्णय तोपर्यंत झालेला होता. आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला. अर्थात खूप वर्ष काम केलेल्या लोकांना सोडून जेव्हा आपण निर्णय करतो त्याला आजही कधी शिंदे साहेबांशी तो विषय निघाला तर बाळासाहेबांच्या आठवणीत आम्ही हरवून जातो सगळेच शिवसैनिक जे आहेत ते. आणि त्यांनी दिलेल्या वाटचालीवरतीच शिंदे साहेबांचं काम चाललेलं आहे. तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेला तेव्हा 2 गोष्टींची चर्चा झाली. ते म्हणजे तुमची एका केसची फाईल ओपन केली गेली आहे, अधिक स्पष्ट सांगायचं झालं तर दंगलीची केस. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या काही महिला नेत्या मागून येऊन प्रसिद्ध झाल्या, लोकप्रिय झाल्या किंवा त्यांना संधी जास्त मिळू लागली म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेसोबत केलं. माझी कुठलीच केसची फाईल वगैरे अशी नाहीच आहे मुळामध्ये. 2014ला ज्यावेळेला ॲफिडेव्हिट सगळ्यांची आर्थिक समोर आली तेव्हा लोकमतनी बातमी दिली होती सगळ्यात गरीब उमेदवार नीलम गोरे, कारण कमीत कमी प्रॉपर्टी माझ्या नावाने होती. अशाला एक माझ्याकडे एक सामाजिक विषयावरती झालेली थोडी एक केस होती. त्या केस 2017मध्येच कोर्टाच्या परवानगीने राज्य सरकारने पाठी घेतलेली होती. त्यामुळे त्याची सगळी प्रोसिजर झाली होती. त्यामुळे कुठली केस नाही माझी किंवा कुठली माझी चौकशी चालू नव्हती, पण ती ऑलरेडी पाठी घेतलेली आहे, ऑलरेडी घेतलेली. आणि दुसरं म्हणजे महिला नेत्यांचं म्हणाल ते पहा, आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना मी जवळजवळ कमी नाही पण 300 ते 400 कार्यकर्त्यांना वेळोवेळी त्यांची शिबिरं घेतली आहेत, प्रशिक्षणं घेतलेली आहेत. आमच्या प्रशिक्षणातून झालेल्या अनेक महिलांनंतर महापौर आणि जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत, विरोधी पक्ष नेते झाले आहेत महानगरपालिकांमध्ये. त्यामुळे एवढी मी असुरक्षित नाही आहे की कोणी आलं आणि त्याच्यावरून मी इन्सिक्युअर होणार वगैरे म्हणून. फक्त मला असं वाटलं की पक्ष खूप फरफटत चाललाय आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या ऐवजी 100% समाजकारण पण नाही, 100% राजकारण पण नाही, रोज अत्यंत उग्र आणि शिवराळ भाषेमध्ये एकमेकाला खचून हे करणं, टीकास्त्र सोडणं, याच्या पलीकडे कुठलाच अजेंडा राहिलेला नाही. आणि म्हणून मी शेवटी निर्णय घेतला की मला तिथे असं घुसमटल्यासारखं व्हायला लागलं की तिथे कुठलं सामाजिक काम होऊ शकत नाहीये. आणि म्हणून मग मी निर्णय घेतला. त्यामुळे जे लोक तिथे थांबलेले आहेत किंवा ज्यांना असं वाटते की आपल्याला महत्त्व मिळालंय, तर एक सल्ला म्हणजे प्रेमाचा, मला 2010मध्ये एका पत्रकाराने सांगितलं होतं की नीलम, ते तुमची आता 8 वर्ष झाली आहेत, तर कोणी मातोश्रीचा 10 वर्ष फेवरेट असतो आणि नंतर त्याची उतरती काळा सुरू होते. मग त्या मानाने मला 98 ते 2023 मी खूप चांगलं जास्त काळ मला मिळाला. आणि त्यामुळे मला आजही त्यांच्या सगळ्यांच्या बद्दल एक भावना आहे की आज ना उद्या ते सुद्धा शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करतील सगळेजण, अशी मला आशा आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून गेल्यानंतर त्या पक्षातल्या लोकांशी तुमचे संबंध कसे आहेत? आता संबंध म्हणजे रिलेशन कसे आहेत? त्यांच्याशी बोलणं होतं, काय काय बोलणं होतं? काही जण जे आपले जिल्हा स्तरावरचे किंवा महानगरपालिकांमधले लोक आहेत तर त्यांचे सगळ्यांचे एक ते मी तसं म्हणेन की ते बरेचसे 90% माझे समर्थक आहेत त्याच्यामध्ये. बरं. त्यांना तिथेच मी म्हणलं, ज्यांनी मला विचारलं त्यांना उलट सांगितलं तुम्ही तिथेच थांबा, जोपर्यंत तुमच्या मनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत माझ्यासाठी काहीच करायची गरज नाहीये. एक दुसरं, त्यांना काही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला वैयक्तिक तर ते माझ्याशी संपर्कामध्ये असतात काही जण जे आहेत ते. काही असे आहेत की जे बोलतात, फोन करतात, सांगतात काय चाललंय, ते कंटिन्युअस चालले असतं प्रोसेस जे आहे ते. अशा लोकांना परत मदत पण करतो आम्ही, नाही असं नाही. शेवटी राजकारणाच्या पलीकडच्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या. आणि काही मात्र एक असा मॉब आहे की जो म्हणतो असं की आम्ही तिथे आहोत म्हणजे आम्ही वाट बघतोय हेच की भगव्यामध्येच मरायचं म्हणून आम्ही तिथे आहोत. त्यामुळे मी समजू शकते. उद्धव ठाकरेंशी बोलणं होतं सोडून गेल्यानंतर? ते सभागृहात येतात तेव्हा करतात नमस्कार, त्याच्या पलीकडे आम्ही सभापती म्हणून त्यांना आदर करतो. तुम्ही मगाशी शिवसेनेतनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतला प्रवास सांगितला, पण तुम्ही त्याच्याही आधी महिला प्रश्नांवर काम सुरू केलं, युक्रांमध्ये होतात आणि तिथून म्हणजे समाजवादी वर्तुळात राहून हिंदुत्वाकडे किंवा शिवसेनेकडे कसे गेलात? युवक क्रांती दल ही जी संघटना होती ती जाती, वर्ग, वर्ण, स्त्री पुरुष विषमता याच्या पलीकडे जाऊन समता यावी राज्यामध्ये अशी होती संघटना. दुसरं, निवडणुकांपासून आम्ही उमेदवार उभे करत नव्हतो, परंतु ती अराजकीय संघटना नव्हती, तर राजकीय भूमिका होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा राजकारणाशी संबंध आहे.
आता बघा तुम्ही आपल्या चॅनलवर याच वेळेला माझी का घेताय मुलाखत, याला सुद्धा काहीतरी कारण असतं, राजकीय असू शकतात किंवा कुठले प्रश्न आपण का काढतो त्याला. त्यामुळे राजकारणाची व्याख्या व्यापक होती. पण एक आहे की शंकराचार्यांशी युवक क्रांती दलाचा वाद झाला होता, मंदिर प्रवेशावरती वाद झाला होता, पण देव नाहीये आणि म्हणून सगळे नास्तिक आहेत असं नव्हतं भूमिकेमध्ये कधी युवक क्रांती दलामध्ये. पण युवक क्रांती दलाचं भूमिका जी होती ती कुठल्याच पक्षाच्या बाजून नव्हती. तरी आम्ही समाजवाद्यांच्या जवळचे मानले जात होतो, तरी कम्युनिस्ट, शेतकरी संघटना, त्या शेकाप या सगळ्यांशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते. युवक क्रांती दलाचे वैचारिक मतभेद होते दलित पॅन्थर किंवा यांच्याशी काही प्रमाणामध्ये, पण तरी सगळे अनेक आंदोलनांमध्ये आम्ही एकत्र असायचो. ज्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपण स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेचं काम करत असताना हिंदू स्त्रियांसाठी खूप काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. हिंदू कोड बिल दिलं त्यांनी, त्याच्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार दिला. आणि मग मी विचार करायला लागले की इतके लोक इतक्या पक्षात जातात, पण कुठल्याच हिंदू महिलेला असं वाटलं नाही की आपण रिपब्लिकन पक्षात काम करावं. म्हणजे रिपब्लिकन पक्षाकडे फक्त जातीय चौकटीतूनच लोक बघतायत, तर मग आपण रिपब्लिकन पक्षाचं काम करायला काय हरकत आहे. म्हणून मी युवक क्रांती दलातून पहिल्यांदा रिपब्लिकन पक्षाचं काम करायला लागले. आणि रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना खूप मला आदर, आणखीन महाराष्ट्रभर मला तर वाटतं प्रत्येक तालुक्यात मी आंबेडकर जयंतीसाठी जाऊन आले. लोक आजही तिथे गेले तर अतिशय जिव्हाळ्याने आणि प्रेमाने माझ्याशी वागतात. आणि 89 साली मला मुंबईला, ईशान्य मुंबईतून तिकीटही दिलं पक्षाने. त्याच्यात 1,10,000 मतं मिळाली मला. आणि अर्थात आम्हाला एवढी मतं मिळाल्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पडला. म्हणजे त्याच्यात नंबर 1ला होते ते नंबर 2ला आले. आणि मग सगळीकडे चर्चा सुरू झाली की हे असं प्रो बीजेपी यांची लाईन आहे. मग 91 साली मी ह्या पक्षामध्येच भूमिका मांडली की आपण मेनस्ट्रीम पॉलिटिक्स करायचं, म्हणजे मध्यवर्ती प्रवाहात नेतृत्व करायचं कोणाबरोबर तरी जाऊन त्यांच्याबरोबर, की आपण स्वतंत्र दबाव गट करायचा. आणि त्याच्यामध्ये साधारण पक्षातल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं दिसलं की स्वतंत्र दबाव गटाचं राजकारण करा. मग स्वतंत्र दबाव गटाचं राजकारण म्हणजे अर्थ असा होतो की दर निवडणुकीमध्ये स्वतंत्र दबाव गट. मग दर निवडणुकीमध्ये स्वतंत्र दबाव गट म्हटल्यावरती 5-6 निवडणुकानंतर काय होईल परिस्थिती कार्यकर्त्याची, कार्यकर्ता खचून संपून जाईल, सगळा विखरलो जाईल. आणि मग मला वाटलं की आता शक्य नाही यांच्याबरोबर काम करणं, म्हणून मी काम सामाजिक करायला लागले जास्त. आणि त्यावेळेला मग पक्षात गेले नाही, पण शरदराव पवार चव्हाण सेंटरमध्ये ते म्हणाले की महिलांच्या प्रश्नावर तुम्ही काम करा, म्हणून मी महाराष्ट्राची व्यासपीठाची महिला निमंत्रक म्हणून मी 7 वर्ष काम केलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पंचायत राज म्हणजे महिलांना प्रशिक्षण, महाराष्ट्रभरचं महिला धोरण करण्याचं काम असेल, या कामामध्ये खूप मी आनंदी होते. पण हे करत असताना मला असंही वाटत होतं की आपण कुठेतरी आंबेडकरी चळवळीत पण काम करायला पाहिजे किंवा व्यापक राजकीय काम करायला पाहिजे. कारण काय होतं की जे दबाव गटाचा प्रश्न होता तो स्त्री संघटनासमोर आहे. आज सुद्धा स्त्रियांचा राजकीय पक्ष काढावा का असा विचार डोक्यात आला होता त्यावेळी. तेव्हा मग आम्ही एक 80 जणांची मीटिंग घेतली पुण्यामध्ये. त्याच्यात विद्याबाळ, आता अंजू मायदेव म्हणजे प्रकाशची मिसेस, साधना ददीच, गीताली, भीमो सगळे होतो आम्ही त्या मीटिंगमध्ये. आणि मी त्यांना म्हटलं की मला असं वाटतं पक्ष काढावा. सगळ्या जणी म्हणाल्या खूप चांगली कल्पना आहे, दिलं. पण म्हटलं मग उभं कधी राहणार, आपल्याला 33 किंवा 36 उमेदवार लागतील. तर म्हणे प्रत्येकीला आम्ही ओळीने काउंट घेतला, प्रत्येकीने सांगितलं की मी नाही उभे राहणार, मी नाही उभे राहणार. शेवटी उभी राहणारी फक्त मीच एकटी राहिली. म्हटलं अरे मी एकटी जर का उभं राहायचं असेल तर मग मी माझा एकटीचा प्रवास सुरू करते आणि जिथे मला महिला इश्यू देता येतील तो मी प्रयत्न करते. आणि धोरणात्मक काम करायला सरकार बरोबर विरोधात असेल बाजूनी असेल काम करायला पाहिजे. संसद, विधिमंडळ फार महत्वाची आहेत, तिथे धोरणात्मक निर्णय ठरतात. आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे याचा निर्णय तिथे होतो आणि म्हणून आपण विधिमंडळात गेलं पाहिजे असं मला वाटायला. म्हणजे मेनस्ट्रीम राजकारणात आल्यानंतर तुमची शरद पवारांशी आधी ओळख झाली, त्यावेळेला तुमच्यासमोर शिवसेना वगळता इतरही पर्याय होते. म्हणजे भाजप होती, काँग्रेस होती, शरद पवारांचा पक्ष होता, ते का नाही निवडलं तुम्ही? शरद पवार तो तेव्हा काँग्रेसमध्येच होते. काँग्रेसमध्ये काही काळ मी थोडंसं काम इंटकचं म्हणजे काम केलं, परंतु तिथलं सगळं ते नैना साहनी वासा, ते सगळं दिल्लीमधलं हत्याकांड झालं, तंदूर कांड झालं. त्याच्यानंतर एक नाव घेत नाही त्या महिलेचं, नागपूरमध्ये तिकिटावरून त्या महिलेनी प्रचंड मोठं एक रणकंदन झालं की तिकीट मिळण्यासाठी हे रिलेशन्स ठेवले पाहिजे, तसं तिला एका नेत्याने म्हटलं. त्यामुळे थोडक्यात काँग्रेसची संस्कृती मला काही नाही पटली बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये.
त्यावेळेला, आणि कम्युनिस्टांशी त्यांच्या हुकुमशाही विचारधारेमुळे मतभेद होते जे आहेत ते. जनता दल शिल्लक होतं, पण जनता दलाचेच लोक एनडीए बरोबर होते बरेचसे जण जे आहेत ते. त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नामध्ये पक्ष म्हणून काम करायचं झालं तर विचारधारा कुठली आपल्याला, आणि म्हणून मग या सगळ्या विषयामध्ये इतर पक्षांमध्ये कुठेही जाण्यापेक्षा शिवसेनेच्या संदर्भामध्ये आपण विचार करावा असं मला वाटतं. भाजप ही हिंदुत्ववादी पक्ष होता त्यावेळेस. नाही, भाजपच्या लोकांशी तसा माझा संवादही नव्हता आणि फार मला त्यांच्याशी काही जाऊन बोलावंसे वाटलं नाही. एकतर आमचं प्रबोधनकारी हिंदुत्वाच्या बाजूने जास्त कौल होता. प्रबोधनकारांचे विचार विशेषतः बालविवाह, हुंडाबंदी याबद्दलच्या त्यांच्या भूमिका या अधिक जवळच्या वाटल्या, आणि त्याच्यामुळे असं मुद्दामून काहीतरी पक्षांतर करायची म्हणून केली असं जे लोकांना वाटतं पदासाठी, तसं नाहीये. मुळामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही की शिवसेनेने सुद्धा किती, आज तुम्ही बघताय की लाडकी बहीण योजना शिंदे साहेबांनी जी आणली तर त्याच्यामधून किती मोठ्या प्रमाणात स्त्रियांना, ते फक्त पैसे देण्याची योजना नाहीये, आत्मविश्वास. आज स्त्री म्हणायला लागली की मी पुढच्या योजनेसाठी ऑफिसमध्ये जाईन, की ज्या बाईला तलाठी ऑफिसमध्ये जायला सुद्धा भीती वाटत होती ती बाई आज तिथे जायला लागली. त्यामुळे शेवटी स्त्रियांना विकास, अस्मिता, संधी देणं हे महत्वाचं होतं, आणि त्या दृष्टिकोनातून जे काम पक्षामध्ये करता आलं ते राजकारणामध्ये राहून सुद्धा करता आलं ही फार मोठी समाधानाची गोष्ट आहे. तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचा उल्लेख केला. प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आणि आता शिवसेनेचं हिंदुत्व यात काही फरक वाटतो तुम्हाला का तीच लाईन? प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्व आणि याच्यात एक थोडा फरक आहे की त्यांचं भूमिका खूप प्रखर होती. म्हणजे मूर्तीपूजा किंवा देवळांमधल्या पूजा याच्याबद्दलचे त्यांचे विचार जे आहेत ते काळाच्या खूप पुढचे आहेत. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या अंधश्रद्धा आहे. पहा, तुम्ही नाव ऐकलं असेल, एखादं त्यांचं नसेल तर आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते की फार मोठे एक समीक्षक होऊन गेले माननीय गम बा सरदार, कारण त्यांनी इतिहासाची समीक्षा खूप केली, आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलं की कोणी व्यक्ती, महात्मा, विचारवंत जेव्हा विचार मांडतो तर त्या काळाच्या संदर्भानुसार विचार मांडतो. म्हणून प्रबोधनकारांचे विचार आपण त्यांच्या काळाच्या संदर्भात विचार केला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव घरोघरी करा आणि सार्वजनिक पण करा हे मांडलं, त्यांचा तो संदर्भ आहे. त्याचप्रमाणे मी पुढे जाऊन असं म्हणेन की नंतरच्या काळामध्ये जे बाकीचे अगदी विभावरी शिरूरकरांचं साहित्य घ्या तुम्ही, त्यांनी जे मुद्दे मांडले की नोकरी करणाऱ्या स्त्रीचे प्रश्न किंवा एखाद्या गुन्हेगार जमातीमधल्या महिलांचे प्रश्न, त्यामुळे संदर्भ सगळं कसा आहे त्याच्यानुसार घटना होणार ना. त्यामुळे महात्मा फुल्यांनी जेव्हा सांगितलं की इथे मुली 14 वर्षाच्या 12 वर्षाच्या छोट्या मुली गरोदर झाल्यात म्हणून जीव देताना त्यांना दिसले आणि त्यांनी आश्रम सुरू केला. त्यामुळे या पार्श्वभूमीवरचं ते प्रखर हिंदुत्वाचे रिफॉर्म्स किंवा बदल करण्यासाठी तो प्रतिक्रिया होती. त्याच्यानंतर जसजसे बदल समाजामध्ये होत जायला लागले, बालविवाहाला विरोध व्हायला लागला, हुंडाबळीला विरोध व्हायला लागला, कायदे बदलायला लागले, तसं थोडंसं काही बाबतीमध्ये बदल सुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात. कुटुंब व्यवस्थेत फार मोठे बदल झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीचे विचार तसेच्या तसे कडवटपणाने घेणं, तर त्या उलट आपल्याकडे असं झालेलं आहे की प्रचंड आपण विचारांमध्ये सनातनी आहोत. एखाद्या माणसाने एखादा विचार बदलला तर त्या माणसाला असं वाईट टाकतील की म्हणजे तो माणसाने कुठेतरी काहीतरी जाऊन पूर्वीच्या काळात जसं बिस्किट खाल्लं म्हणून धर्म वाटतो म्हणणारे लोक होते, तसं काहीतरी पुरोगामी चळवळीत सुद्धा काही लोक करणारे असतात की तुम्ही यांच्यावर दिसलात ना झालं, शिवसेनेवर दिसलं आता झालं, हे चॅनल शिवसेनेला विकलं गेलं, असं नसतं. समाजामध्ये संवाद, सहकार्य, दुसऱ्याचे विचार समजून घेणं, टॉलरन्स आपण जो म्हणतो की कुठेतरी एकमेकांना नाही ठीक आहे 100% मुद्दे नाही पटले, 10% पटले तरी सुद्धा आपण माणुसकी नाही सोडता कामा. पण खूप लोक मला माहिती आहेत पुरोगामी चळवळीत की ज्यांनी कुटुंबाच्या ऐवजी मित्रमैत्रिणींना महत्व दिलं, आणि जेव्हा ते अडचणीमध्ये आले, जेव्हा त्यांच्या अन्नानं दशा झाली, तेव्हा मित्रमैत्रिणींपैकी 2 लोक सुद्धा तशा परिस्थितीत नव्हते मदतीच्या, त्या सगळे एकटे पडले लोक जे आहेत ते. त्यामुळे मला असं वाटतं थोडंसं की समाजाने अधिक आणि विचारवंतांनी आणि आपण विचारधारेचे जे लोक आहोत वेगवेगळे त्यांनी अधिक सहिष्णू एकमेकाबद्दल झालं पाहिजे. तुम्ही महिला प्रश्नांवर गेली 4 ते 5 दशकं काम केली, तेव्हापासून ते आतापर्यंत महिलांच्या सुरक्षेत काही बदल होताना तुम्हाला काही दिसत आहेत का? कारण की आता अजूनही रोज म्हणजे आठवड्यातून 2दा तरी महिलांवर अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना घडताना दिसतात, ऐकतात. एक झालं की महिला अत्याचाराची संख्या नोंदवण्याची खूप वाढली, आणि पूर्वी अनेक वेळेला स्त्रियांवरचे अत्याचार व्यक्त करण्यासाठी महिला पुढेच येत नव्हत्या. आता बघा तुम्ही आपल्या फॅमिली कोर्टमध्ये पाहिलं
तर कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटाच्या प्रचंड केसेसची संख्या आहे. म्हणजे पूर्वी उलट दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणून तिथल्या तिथेच मृत्यू पावणाऱ्या मुली खूप दिसत होत्या. आजही हुंडाबळी होताना दिसतात, पण खूपशा स्त्रिया न्यायालयाचा दरवाजा ठोठवताना आपल्याला दिसतात. त्यामुळे स्त्रियांवरचे अत्याचार व्यक्त व्हायला लागले जास्त. म्हणजे ते चुकीचे म्हणजे समाज खाईत लोटला गेला असं नाहीये, तर जे दडपलं गेलं होतं समाजामध्ये ते बाहेर यायला लागले. कौटुंबिक प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर दुसरं महत्वाचं म्हणजे जे अपहरण किंवा मुलींचं ट्रॅफिकिंग हे इश्यू वाढलेत त्याच्यामध्ये जे आहे ते. पण त्यात सुद्धा पोलिसांनी सांगितलं की 80% मुली त्यांनी परत घरी पाठवलेल्या असतात, पण त्या रिट्रॅफिक होऊ नयेत, परत त्याच्यात फेकल्या जाऊ नयेत म्हणून काम केलं पाहिजे, अशा प्रकारची सूचना आम्ही दिली. दुसरं म्हणजे दंडसंहिता नवीन लागू झाली आहे आणि त्याच्यामध्ये बलात्कार विरोधी कायद्यात बदल झाला, लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या मध्ये बदल झाला. हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार हिंदू मुलींना सुद्धा वारसा कायदा 2006 पासून तो देखील केंद्र सरकारने देऊन टाकला. त्याच्यामध्ये जे आहे ते तलाक पीडित महिलांना आता मौखिक तलाकांनी होणार नाही, निर्वाहाचं साधन दिलं पाहिजे हे कोर्टाने सांगितलं. कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषणाच्या संदर्भामध्ये बिशाखा कायदा आला. त्यामुळे जवळजवळ 10 वेगवेगळे कायदे आले की ज्याच्यामुळे थोडंफार तरी स्त्रियांना न्यायाच्या पर्यंत पोहोचणं शक्य व्हायला लागलं. पण अजूनही न्याय मिळालाय असं नाही म्हणता येणार. एक दुसरं कोविड इज अ गेम चेंजर असं मला वाटतं की कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे एकदम असं अरिष्ट आलं आपल्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंफार पुरुष वर्ग बदलायला लागला की आपण कुटुंबात थोडीफार जबाबदारी घेतली पाहिजे, कामाची, मुलांची. त्याच्यानंतर बाकीच्या असा लांब लांब गेलेली कुटुंब होती, त्या कुटुंबांना स्वतःचं महत्व जास्त कळायला लागलं. आणि महिलाच्या अत्याचाराच्या प्रश्नावरती कन्व्हिक्शन रेट आज सुद्धा 16%च आहे, पण जपान सारखा तो 98 ते 99% व्हावा असा मी प्रयत्न सारखा करते आहे. पोलिसांशी पण ते बोलते. तर त्याच्यासाठी एक फरक झाला की CCTNA सिस्टीम म्हणजे क्रिमिनल सगळे जे केसेस आहेत त्याचं ट्रॅकिंगची तंत्रज्ञान आलं. DNA टेस्ट मधून पालकत्व सिद्ध व्हायला लागलं. त्याच्यामुळे आदिवासी मुलींना सुद्धा फसवून जाणारे जे लोक होते तर त्याच्यात पालकत्व सिद्ध झालं की सगळ्या प्रॉपर्टीत वाटा मिळू शकतो. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे केसेस सिद्ध होण्याचे प्रमाण हळूहळू वाढायला लागले. आणि त्यामुळे मला आशेचा किरण इथे दिसतो की पुढच्या काळामध्ये हे तंत्रज्ञान अजून मजबूत झालं, आपला डाटा अजून चांगला सेव्ह झाला, CCTNA सिस्टीम झाली आणि निदान 150 IPS अधिकारी असे आहेत की स्त्री आधार केंद्राच्या प्रयत्नातून आम्ही जे अनेक वर्कशॉप्स घेतली किंवा अनेक निवेदनं घेतो ती जिथे झाले ते आहेत तिथे ते अगदी योग्य प्रकारे ती परिस्थिती हाताळू शकतात. कारण त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, त्यांचं ओरिएंटेशन झालेलं आहे, समाजात त्याच्यामुळे उद्रेक होतो त्यांना कळलेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा पोलीस अधिकारी वरिष्ठ स्तरावरचे महिलांच्या बाजूने काम करताना दिसतात. राजकारणात आता महिलांचं काय स्थान आहे, म्हणजे दुय्यमत्वाची वागणूक त्यांना अजूनही मिळते का? तुमचा काय अनुभव आहे? ज्या स्त्रिया तालुका, जिल्हा किंवा शहरामध्ये वॉर्ड स्तरावर काम करणारे आहेत त्यांना अजूनही दुय्यमत्वाची हे मिळते, दुय्यमत्वाची वागणूक मिळते. आणि काही वेळेला तर त्यांना न बोलावणं कार्यक्रमाला, पोस्टर्सवरती नावं नसणं, कार्यक्रमात नावं डावललं जाणं, कार्यक्रमाला गेलं तरी स्टेजवरती प्रतिकात्मकरित्या काही जणी असल्या पाहिजेत तिथे, हा कार्यक्रमाचा अजेंडा त्यांना माहिती कळला पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांना डावललं जातं ही वस्तुस्थिती आहे. इतकंच नव्हे तर वेगवेगळी जी पदांवर नियुक्ती होते महामंडळ किंवा याच्यामध्ये सुद्धा फार कमी आहे. आता यावेळेला दोन्ही पक्षांमध्ये एक महिला दिली गेली, शिवसेना आणि भाजपकडून. त्याच्यापूर्वी दिली होती, माझ्या वेळेलाही दिलं एक महिलेला तरी स्थान. पण आजही आपण बघतो की विधानसभा किंवा लोकसभेमध्ये स्त्रियांना 10% सुद्धा स्थान नाहीये, 5 ते 10% स्थान आहे. दुसरं ज्या तरुण मुली आहेत त्या तरुण मुलींना कुठेतरी त्यांच्याकडे चारित्र्य आनंद, हिंसा आणि पैसा यामुळे स्त्रियांच्या सहभागावरती विपरीत परिणाम होतो. त्याचा दुसरा परिणाम एक असं झालेला आहे की बऱ्याचशा महिलांना असं वाटायला लागले की आपण मीडियामध्ये दिसलो किंवा आपण मीडियावरती दखल घेतली की आपलं काम होईल, आपल्याला स्थान मिळतील. तसं नाहीये. तुम्हाला लोकांच्या मध्ये सातत्याने काम करून, आणि काम म्हणजे केवळ श्रेयवाद नव्हे तर त्यांचे जेन्युइन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न तरी करायला पाहिजे. तो प्रयत्न केला तर लोक नक्की तुमची दखल घेतात हे मला वाटतं. आणि महिला खूप आल्या आहेत, पण महिलांच्या प्रश्नाचा अजेंडा कुठेतरी हरवतोय का काय ही काळजी वाटते. आणि मग त्याच्यामध्ये पाणी, आरोग्य, स्वच्छता, रोजगार, बचत गट अशा मुद्द्यांवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कसं काम करायचं याचं प्रशिक्षण अजून गरजेचं वाटतं.
राज्यातल्या मंत्री म्हणजे महत्वाची जी मंत्रिपदं आहेत, गृहमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल किंवा इतर महत्वाची मंत्रिपदं, त्यावर महिला दिसत नाहीत. हा तर एक जेंडर स्टिरियोटाइप आहे. पण मोदी साहेबांनी बऱ्याचशा पुरातत्व विभाग असेल किंवा आरोग्य असेल, अर्थमंत्री याच्यावरती महिलांना स्थान दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार तरी या चौकटीतून बाहेर यायचा प्रयत्न करतोय असं म्हणायला हरकत नाही. मला सुद्धा उपसभापती जे स्थान दिलं तर आतापर्यंत इतक्या 50-55 वर्षामध्ये फार पूर्वी म्हणजे संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या अगोदर महिला होत्या त्याच्या पीठासीन अधिकारी. त्याच्यानंतर जवळजवळ 50-60 वर्षात स्थान मिळालेलं नव्हतं, ते मला मिळालं. आता सुद्धा भारतामधल्या एक 50-60 प्रिसाइडिंग ऑफिसर मध्ये फक्त आम्ही 3-4 महिला आहोत. त्यामुळे काही ठिकाणी महिलांचा समावेश करण्यापेक्षा महिलांना वगळण्याचं राजकारण होतं असं मला. तुम्हाला विधानसभा किंवा लोकसभा लढवावीशी नाही वाटली का? मला स्वतःला इश्यू बेस्ड पॉलिटिक्स म्हणजे प्रश्नांवरती काम करण्यात फार रस होता. कारण मी तुम्हाला सांगितलं की मी सामाजिक चळवळीचं काम 18-20 वर्ष करत होते. एक दुसरं, पुणे जिल्ह्यामध्ये खास करून जातीचा फार मोठा इश्यू आहे. त्यामुळे तुम्ही अमुक एका जातीचे असाल तर पूर्णपणे तुम्ही वगळले जाल लोकांच्या मनातून. म्हणजे मुंबई त्या मानाने कॉस्मोपॉलिटन वाटते मला, तशी सर्व जाती. म्हणून मला मुंबईत, ईशान्य मुंबईत मी उभी होते, रिपब्लिकन पक्षातर्फे उभी होते तरी मला वाटलं नाही. पण पुणे जिल्ह्यामध्ये तो एक जातीय याचा प्रश्न असतो की काय पद्धतीने भूमिका घेतली. आणि तिसरं म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या अत्याचाराच्या प्रश्नापासून ते पक्षासाठी लोकसभेच्या, विधानसभेच्या आमदारांसाठी काम करणं, नगरपालिकांसाठी काम करणं, याच्यामध्ये मला कधी पक्षाने असं माझ्यासमोर सांगितलंच नाही मला की तुम्ही आता हे काम विधान परिषदेचं न करता सभेचं करा. मला 2-3दा पक्षाने विचारणाही केली होती की तुम्ही उभं राहायला तयार आहात का कोथरूडमध्ये आणि पार्ल्यामध्ये. पण मी त्याला असं खूप काय आग्रह केला नाही किंवा मला कुठल्याही परिस्थितीत सभाच मिळाली पाहिजे असं माझ्या मनात काही नव्हतं. आणि याला एक कारण असं की मला असं तेव्हा वाटत होतं की परिषदेतल्या सुद्धा लोकांना मंत्री केलेलं होतं, तर आपल्याला इथे परिषदेत आपण असलो तरी आपल्या मेरिटवरती मंत्रीपद मिळेल असं मला वाटत होतं. पण तसं ते झालं नाही. पण मग त्याच्यानंतर मी उपसभापती झाले. आता मला एक काम इतकं आवडतं की मला तेच काम जास्त करण्यामध्ये महत्वाचं वाटतं. कारण विधान परिषदेमध्ये आपल्याला एकेका अधिवेशनामध्ये एका दिवसामध्ये 30-40 महत्वाचे निर्णय होतात आणि ते काम माझ्या स्वभावाला पेलणारं आणि आवडणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती झाल्यानंतर तुम्हाला खुर्चीवर बसून त्या राजकारण कसं दिसतं आणि अनुभव काय आहेत? त्या पदाचा फार सन्मान करतात सगळेजण. मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील. आणि केवळ तो सभापती महोदय म्हणण्याचा एवढा नसतो, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझनेस कसा चालायचा याच्यामध्ये मीही सगळ्यांचं मत घेते. आणि काही वेळेला त्यांना सांगते की आज आपल्याला हे काम पूर्ण करायला पाहिजे. आणि त्यांनी नाही ऐकलं तर थोडंसं ते काम करून पण घेते त्यांच्याकडून. दुसरं, आता शतक, तुम्ही एक 100 शब्द वापरला, तर विधान परिषदेचे शतक महोत्सवाचा कार्यक्रम आहे, तर 100 नाही म्हणता येणार. तर ते शतक महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये पण मला अभूतपूर्व सहकार्य सगळ्यांचं मिळालं. स्वतः राष्ट्रपती महोदय आल्या, मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेबांनी तर ती तारीख मिळावी म्हणून पण खूप लक्ष घातलं होतं. आणि अतिशय एक समाधानकारक असं प्रतिसाद माजी आमदारांकडून मिळाला. पुस्तक आम्ही त्याच्यामध्ये प्रकाशित केलं. त्यामुळे या कामाच्या मध्ये ज्यावेळेला असं होतं की काही विधेयकं मंजूर होतात, त्याला चर्चा होते ज्यावेळेला विधेयकावर आणि मग निर्णय होतो, तेव्हा खूप समाधान वाटतं त्याच्यामध्ये. तसंच काही वेळेला प्रश्नांमध्ये गल्लत होते उत्तर देताना मंत्री महोदयांची, त्यावेळेला ती गाडी सुद्धा रुळावर आणण्याचं काम मी करते. आणि त्याची दखल ज्यावेळेला संबंधितांकडून घेतली जाते की ते येऊन सांगतात की तुम्ही बरं, आम्ही चुकून हे करणार होतो पण ते झालं, ते चांगलं झालं, तर त्याचा सुद्धा खूप बरं वाटतं की आपल्या या कामाचा फायदा होतोय सगळ्यांना. ओरडावं पण लागतं बरेच आमदारांना. ओरडून ओरडून माझं तर शेवटी 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले की घसा बसायची वेळ येते. पण मी आत्ताच्या अधिवेशनात ठरवलं होतं की जास्त आवाज उंच करून बोलायचंच नाही, त्यामुळे यावेळेला काही माझा घसा वगैरे काही बसला नाही. पण दुसरं एक आहे, म्हणजे सांगायला हरकत नाही की शिंदे साहेब पण येऊन जातात परिषदेत, पण फडणवीस साहेब विधान परिषदेचे गटन नेते आहेत, तर ते सभागृहात असले की खूप शांतता असते. त्यामुळे मी नेहमी फडणवीस साहेबांना म्हणते की तुम्ही सारखे परिषदेत मध्ये मध्ये येऊन बसत जा. आणि काही गोंधळ झाला की ते धावत सभागृहात सुद्धा येतात. त्याच्यामुळे त्यांचा मला खूप चांगलं सहकार्य आहे.
तुम्ही एकदा भाजपच्या आमदाराला ओरडला होतात किंवा खडसावलं होतं तेव्हा त्या पक्षाच्या नेत्यांनी विचारलं तुम्हाला की का ओरडलात आमच्या पक्षाला, आमच्या पक्षाच्या नेत्याला, आमदाराला? त्यांना उलट पक्षाने समज दिली की तुम्ही सभापतींचा मान ठेवला पाहिजे आणि तुम्ही तो नंतर मान ठेवला आणि आता त्या सगळ्यांशी मध्ये चांगले संवाद होऊ शकतो. मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात, धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, तुमचा प्रवास जाणून घेतला. आपण पुन्हा भेटू, तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र.